राज्यात ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम सुरू आहे. मंत्री छगन भुजबळांचा आरोप. तर मराठा आरक्षण देताना कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये, भुजबळांचं वक्तव्य. मराठा समाजात भांडणं न लावण्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांना आवाहन. मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांची हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी. ओबीसी नेत्यांना टार्गेट करून जाळपोळ. सोळंकी आणि क्षीरसागर काही म्हणाले नव्हते तर मग त्यांचं घर का जाळलं, भुजबळांचा सवाल. छगन भुजबळांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून आक्रमक पवित्रा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला भुजबळांनी विरोध केल्यानं आजपासून त्यांच्या विरोधात साताऱ्यात आंदोलन. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 10 वाजता माध्यमांशी साधणार संवाद. जरांगे पाटील भुजबळांवर काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष. कुणबी मराठा आरक्षणाकरिता स्थापित समितीची व्याप्ती वाढवली. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती राज्यभर कुणबी नोंदी तपासणार. त्यामुळे आता राज्यभरातील कुणबी नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यास होणार सुरुवात. राज्याच्या अन्य भागातही कुणबी नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र सुलभतेनं मिळेल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने सूचना दिल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींचे निकालात भाजपचा वर्चस्व कायम. महायुतीचा आकडा हजारापार तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी फटका बसल्याचं चित्र. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत अजित पवार गटाची बाजी. काटेवाडीसह बारामतीतल्या अनेक ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा झेंडा. माजी महापौर किशोरी पेडणेकरांना कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पुन्हा ईडीकडून समन्स. उद्या चौकशीला हजर राहण्याचे निर्देश. तर महापालिका अधिकारी पी वेलारासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. दिवाळीपूर्वीच मुंबईची हवेतील प्रदूषणात वाढ. अतिसूक्ष्म धुलीकणांच्या प्रमाणात अनेक पटीनं वाढ. श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी N95 मास्क वापरण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. एसटी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांच्या नेतृत्वात आजपासून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आमरण उपोषण. सांगलीच्या आगार येथील मोहनराव शिदे सहकारी साखर कारखान्यात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग. ऊसाला 400 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सध्या आंदोलन. दरम्यान ट्रॅक्टर पेटल्याची घटना. ठाणे पालिकेने कर्मचाऱ्यांची दिवाळी केली आहे गोड. पालिकेत कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस. दिवाळीनिमित्त 21,500 रुपयांचा बोनस. मुंबईतील दादरमधील बाजारपेठ दिवाळीनिमित्त सजली. यंदा बाजारात दिवाळीच्या फराळाला मोठी मागणी. दिवाळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली. यावेळेस बाजारात दिवाळीचं मातीच्या पणत्या आणि आकाशकंदीलसह विविध साहित्यांची मोठी मागणी. नागरिकांच्या मोठ्या संख्येनं खरेदीसाठी लगबग. फटाक्यांच्या किमतीत 10 ते 15% वाढ. 15 ते 20% दरवाढ आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळा. फटाका विक्रेत्यांना आदेश दिल्यानंतर देखील 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या फटाक्यांची बाजारात विक्री. 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके विक्री करणाऱ्यांवर तसेच उडवणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांचे संकेत. मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला अडथळा ठरवणारी बांधकामं जमीनदोस्त. जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील मेट्रो मार्गिका क्रमांक 6 मध्ये अडथळा ठरत असलेल्या 45 बांधकामांवर पालिकेची कारवाई. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामांना येणार वेग. खार ते गोरेगाव दरम्यान 6व्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण. या अतिरिक्त रेल्वे लाईनवर उपनगरीय विभागातील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास होणार मदत. या मार्गाची 112 किमी वेगानं यशस्वी तांत्रिक चाचणी. मुंबई मध्य रेल्वेवर 10 ते पश्चिम रेल्वेवर 17 अशा 27 एसटी लोकल फेऱ्यात सोमवारपासून वाढ. त्यामुळे एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. या नवीन एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये मात्र बदल. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत मनसे विद्यार्थी सेनेचं ठिय्या आंदोलन. विद्यापीठाच्या कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट देत विचारला जाब.
पवना नदी प्रदूषणाला पिंपरी चिंचवड पालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी जबाबदार आहेत. खासदार श्रीरंग बारणेंचा आरोप, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचीही मागणी. 3 वास्तुविशारदांना भिडे वाडा स्मारकाचा सुधारित आराखडा तयार करण्यास सांगितल्याची महापालिका आयुक्तांची माहिती. स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही 3 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याचंही वक्तव्य. राज्यातील 21 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीला मंजुरी. यामध्ये 5 विद्यार्थिनींचा सुद्धा समावेश. जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या सुबोध कुमार समितीचा अहवाल 20 नोव्हेंबरपर्यंत सादर होणार. तर जुन्या पेन्शनसह अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात बैठक संपन्न. महाडमधील ब्ल्यूजेट स्फोटातील 3 कामगारांचे मृतदेह तब्बल 80 तासानंतर सापडले. अजूनही बेपत्ता झालेल्या कामगारांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू. बाजारामध्ये 2,000 रुपयांच्या 3,56,000 कोटी मूल्यांच्या नोटा उपलब्ध होत्या. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर बँकेमध्ये सुमारे 97% नोटा जमा. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 7 ते 8 दिवस हलक्या पावसाचा अंदाज. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्यानं थंडी कमी जाणवण्याचीही शक्यता. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची सुमारे 21.69% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. बारामती, पुरंदर, शिरूर आणि खेडमध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी पूर्ण. लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे लिलाव बंद. दिवाळीनिमित्त कांदा लिलावात व्यापारी सहभागी होत नसल्यानं लिलाव बंद. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार गटापाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेनं 260 ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची ही बाजी. काँग्रेसनं 243 ग्रामपंचायतींवर मिळवला विजय. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल. आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा असंच यश महायुतीला मिळणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्यक्त. उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपच्या यशाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष JP नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपची यशस्वी घोडदौड सुरू असल्याची ही पोस्ट. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवलाय. मंत्री गिरीश महाजनांचा दावा. गोंदिया जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी. यामध्ये जांभूळटोला ग्रामपंचायतीवर महायुती तर माकडी ग्रामपंचायतीवर भाजपचा दणदणीत विजय. ठाणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल. भाजपनं 26, शिंदेच्या शिवसेनेला 11 तर अजित पवार गटाला 3 जागांवर विजय. कोल्हापूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसच्या अनेक फेऱ्यांमध्ये वाढ. कोल्हापूर पुणे महामार्गावर 9, 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी 220 फेऱ्या. दिवाळी झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती. शासकीय सेवेत कायम करण्यास अन्य मागण्यांसाठी आशा सेविकांचं गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरूच. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अन्यथा 28 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा. बीडच्या अंबेजोगाई शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान झाडांची कत्तल होण्याची शक्यता. ती झाडं वाचवण्यासाठी शहरातील वृक्षमित्र सुधाकर देशमुखांचं वडाच्या झाडावर बसून उपोषण. हिंगोलीच्या जवळा बाजार येथील 33 केव्ही उपकेंद्रातून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांकडून आंदोलन. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ पुरवठा सुरू करण्याचं महावितरण अधिकाऱ्यांकडून आश्वासन. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी कोळी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर उपोषण. शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.
अमरावती शहरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी वन्यजीव प्रेमींचं पिंजऱ्यात बसून आंदोलन। 15 दिवसांपासून शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अमरावतीमध्ये समायोजन करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। या आंदोलनाचा आज 13वा दिवस। आंदोलनस्थळी रक्तदान शिबिराचंही आयोजन। यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव या तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको। धोबी समाजासह नावी समाजाला पूर्वीप्रमाणे मागासवर्गीय समाजाच्या सवलती देण्याची मागणी। या मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोबी समाजाच्या वतीनं एकदिवसीय उपोषण। कोल्हापुरातील बालिंगा उपसा केंद्र येथील चेंबरमधील पडझड झालेले दगड आणि माती काढण्याचं काम सुरू असताना चेंबर कोसळला। सुदैवानं यातील 8 कर्मचारी बचावले। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काजड येथे ग्रामपंचायतीच्या निकालानंतर हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस। गावातील दोघांनी हवेत गोळीबार केल्यानं काही काळ गावात तणावाचं वातावरण। त्यानंतर गावात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला। वाशिममध्ये 2,30,000चा 710 किलो नकली खवा आणि मिठाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पकडली। या प्रकरणी 2 आरोपीही ताब्यात। चंद्रपूरच्या गडचांदूर कोरपणा मार्गावरील खिरडी गावाजवळ बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू। पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी चौकात भरधाव वाहनानं अचानक पेट घेतल्याची घटना। यावेळेस वाहन पूर्णपणे जळून खाक। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवलं नियंत्रण। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही। सांगलीच्या तासगावात एका फटाका बनवणाऱ्या गोडाऊनला भीषण आग। या आगीत जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान। पुण्याच्या लोहगाव परिसरात एका बंद खोलीत पती आणि पत्नीचा मृतदेह आढळला, परंतु सदर प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू। कल्याणमध्ये गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या एका उत्तर भारतीय व्यक्तीवर कारवाई। कोळसेवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या। मुंबईतील शिवाजीनगरमध्ये सपोनी जाधव आणि त्यांच्या पथकानं सराईत मोबाईल चोरट्यांना केलं जेरबंद। त्यांच्याकडून 32 मोबाईलही जप्त। बोरिवली पश्चिममध्ये दोघांना चरससह रंगेहात अटक। यावेळी त्यांच्याकडून सुमारे 8 लाख किमतीचं चरस जप्त। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान। यात 20 विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून काँग्रेस भाजपच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फिच इंडियानं आर्थिक विकासाबाबत महत्त्वपूर्ण केला अंदाज। भारतीय अर्थव्यवस्था 6.2% तर विकास दर 5.5% असू शकतो असाही अंदाज व्यक्त। आपच्या आमदार खासदारांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरूच। पंजाबमधील आपचे आमदार जसवंत सिंह गज्जन यांना ईडीकडून अटक। 40 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई। गुजरातच्या अहमदाबादमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांच्या विरोधात प्रक्षोभन वक्तव्य केल्याप्रकरणी याचिका दाखल। या मानहानी याचिकेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं यादवांना दिलासा। नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा। लोहार आणि घोगरा या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर वाद झाल्याची माहिती। दोन्ही गटांमध्ये गुन्हे दाखल। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज।